बरं, स्वयंपाक सगळा तयार झालाय. मी पटकन आवरून घेते आणि मग आपण एकत्रच बसूया जेवायला. हो, पण तू एवढ्या घाईघाईने कुठे निघाली आहेस? अहो, हे येणार आहेत ना आता ऑफिसमधून. आता दुपारी? अहो, त्याचं काय झालं, काल ते मला म्हणाले की आपण दुपारी फिरायला जाऊया बाहेर, पण ते काही झालं नाही, म्हणून मग आज दुपारी आम्ही फिरायला जाणार बाहेर. ठीक आहे, जा. बरं, मी पटकन तयार होते, नाहीतर वेळेत तयार नाही झाले म्हणून पुन्हा प्लॅन कॅन्सल व्हायचा. जा. आलेच. काय मुधोळकर बाई आहेत का घरात? आई, 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 अगं तू कशी काय आलीस अचानक? अगं तुझी आठवण आली म्हणून आले. मग एखादा फोन तरी करायचंच नाही. फोन करणार होते, पण बरं आता दारातच उभी राहणार आहेस का आईला घरात पण घेऊन येणार आहेस? हो, चल ना. या सावकाश या. मीरा, पाणी घेऊन ये. मुलीकडे पहिल्यांदाच आले ना म्हणून. याची काही गरज होती का? बरं, प्रवास कसा झाला? छान. काही त्रास नाही ना? नाही. अरे ये प्रिया, ओळख करून देते. ह्या मंजिरीच्या आई, ही प्रिया माझ्या मुलीसारखी आहे. आपली भेट झाली नाहीये कधी, पण तुझ्याबद्दल खूप ऐकलंय मंजिरीकडून. हो आई, खरंच. म्हणजे प्रिया आहे म्हणून एवढं मोठं घर मी सांभाळू शकले, नाहीतर मला नाही माहिती हे सगळं मला कसं काय जमलं असतं. मंजिरी, आमच्या विहीणबाईंना आपलं घर दाखवा. हो पहिल्यांदाच आल्यात त्या. हो आई, चल ना. सावकाश ग. चला, काहीतरी गोडाधोडाचं बघायला पाहिजे. मीरा, घरी सगळे मजेत आहेत. पण आधी सांग, तू फोनवर रडत का होतीस? अगं असंच. ते सोड ना आई, तू मला सांग, तू कशी आहेस? मी ठीक आहे ग, पण सारखी तुझी काळजी वाटत राहते मला. आई, काळजी नको करूस माझी. आता तू पाहिलंस ना केवढी मजेत आहे मी इथे. हो, पण त्या दिवशी त्या कोटाचं सांगत होतीस, काल फोनवर पण रडत होतीस. मला सांग, नक्की काय झालं मंजिरी? एक मिनिट. आई, हा कोट चिखल लागलाय तेव्हापासून असाच आहे. अजूनही विसरलेले नाहीयेत ते, आणि मला वाटतं त्यांना विसरायचं सुद्धा नाहीये. तू त्यांना काही सांगितलं नाहीस ना? नाही बोलले मी. तुला दिलेलं वचन असं कसं काय मोडीन मी? पण आई, यांनी सुद्धा वचन घेतलंय माझ्याकडं. मी त्यांच्याशी कधी खोटेपणाने वागणार नाही, त्यांचा विश्वासघात करणार नाही. मला मला खूप अडकल्यासारखं झालंय काही. म्हणजे कळत नाही मी आता काय करू. सारखी सारखी भीती वाटत असते. जर उद्या कुणी यांना सांगितलं की
ती चिखल लावणारी मुलगी मीच होते तर काय होईल? केवढा मोठा विश्वासघात केल्यासारखं होईल त्यांचा. नाही, माहित नाही. आणि ते नंतर कसे वागतील, रागावतील, काय करतील. मला मला खूप भीती वाटते गाई. मी काय करू? या सगळ्याचा तुला किती त्रास होतोय हे कळतंय मला. आई, आई मी आता फार काळ नाही सहन करू शकणार. प्लीज. पण मला अजूनही असं वाटतंय की ही गोष्ट तू सांगू नकोस त्यांना. झाल्या का गप्पा? बसायचं का जेवायला आता? नाही नको. नातवंडाचं तोंड बघितल्याशिवाय मुलीच्या घरी जेवायचं नाही अशी पद्धत आहे आमच्याकडे. म्हणजे आमच्यासारखीच तुमच्या घरी सुद्धा नातवंडाचं तोंड बघायची घाई चालली आहे म्हणायची. निघते म्हणजे संध्याकाळपर्यंत तरी पोचेन. सांभाळून जा, पोचल्यावर फोन करा. काळजी घे. सांभाळ सगळ्यांना. तक्रार करायला जागा ठेवू नकोस. अहो तक्रार कसली? तुमची मुलगी घर इतकं छान सांभाळतीये की तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. निघते. एक मिनिट काकू, कुंकू लावते. मीरा, मंजिरी हे लाव ना आईला. काकू फोन करा नक्की. हो ग, तू आहेस म्हणून मंजिरीला खूप आधार आहे. काळजी घे तिची आणि दोघी अशा मैत्रिणीसारख्याच राहा. येते. आई, मी जे सांगितलं त्याचा नीट विचार कर. हं? येते मी. हॅलो. आपण जेवून घेऊया ना? आई, अहो यांचा फोन आला होता. म्हणाले 15 मिनिटात येतोय. मी आवरून घेऊ का? सत्यजित येतोय का? हो अगं, या दोघांना फिरायला जायचंय ना म्हणून. जा आवर जा. आपण जेवून घेऊया ना? हो. चला. पंधरा मिनिटातली फक्त 3 मिनिटं उरलीत. बापरे, पण मी आवरून तयार आहे आणि अजून 3 मिनिटं शिल्लक आहेत. आता हे छान दिसतेस. आई आली होती भेटायला.
म्हणजे आता आमच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहणार नाहीत. निघायचं? मंजिरी, मी काय म्हणतो, 3 मिनिटं शिल्लक आहेत. मग ही 3 मिनिटं आपण जर सत्कारणी लावली तर. पण 1.5 मिनिट संपलाय. उशीर होतोय ना. चला. हा इथे काय करतोय? मला माहित नाही कसं. तू काय खेळत असतेस का या कोड बरोबर? सारखा सारखा कपाटाच्या बाहेर कसा येतो हा? नाही, मी आवरत असताना त्या एका मुलीनं आपल्या नवऱ्याचा कसा अपमान केला हे तुला सारखं सारखं दाखवून द्यायचं असतं मला. सॉरी. मी ठेवते. द्या. राहू दे, मी ठेवतो. संपली. चल. काय झालं? तुम्ही बोलत का नाही आहात? तुम्हाला आवडला नाही वाटतं सिनेमा? बरं होतं. बरा होता, छान होता. म्हणजे मला खूप आवडला खरंच. मी खूप दिवसांनी इतका छान सिनेमा बघितलाय. मला ना त्या मुलीचं वागणं खूप आवडलं. काय करेक्ट लागली ती. कसं बडवलंय तिने तिच्या नवऱ्याला. कोणी मारतं का आपल्या बायकोला असं बेल्टने वगैरे? शी. हसताय काय? तुम्हाला मी बावळट वाटले असणार. मंजिरी, अगं तो एक नट होता, ती नटी होती. ते सिनेमात काम करत होते आणि आपण पैसे देऊन तो सिनेमा बघत होतो. त्यात एवढं काय इन्व्हॉल्व व्हायचं? मी अशीच आहे. म्हणजे मी ना कुठलाही सिनेमा असा खरा खरा समजून बघत असते. मला आवडतं तसं. एक मिनिट थांबा थांबा थांबा. अहो गोळेवाला. अहो चला ना आपण गोळा खाऊया. मंजिरी, अगं तो रस्त्यावरचा गोळीवाला आहे. अहो गोळा रस्त्यावरच असतो. चला ना प्लीज. चला. काय खाणार तू? मिक्स गोळा खाऊया. तुम्हाला माहितीये आम्ही कॉलेजमध्ये असताना ना पैजा लावून गोळा खायचो. बर. आणि नेहमी तूच जिंकायचीस. तुम्हाला कसं माहिती? ज्या वाक्यांची सुरुवात अशी होते त्यांचा शेवट नेहमी स्वतःच्या शौर्यगाथेवरच होतो. थँक्यू. तुम्ही नाही खाणार? छे, मी नाही. अहो मग आधी सांगायला हवं होतं ना. मंजिरी, आधी सांगितलं असतं तू खाल्लं नसतं. चल खा खा खा. तुम्हाला उगीच माझ्यामुळे थांबायला लागलं. अगं थांबायचा काय प्रश्न आहे? आपण फिरायला आलोय ना, मग जे हवं ते करायचं. तुला गोळा खावासा वाटतं पण गोळा खातोय. खा. नाही, तुम्ही नाही खाल्ला तर मी पण नाही खाणार.
ठीक आहे, सॉरी म्हणाली आहे ती. आणि असं होतं कधी कधी, पण मुळात चुकीची जाणीव होणं महत्वाचं ना. त्यापेक्षा चूक होऊ नये या जाणीवेनं वागणं जास्त महत्वाचं आहे. तुमच्याही हातून अशी एखादी चूक झालीच असेल. तू का आलायस इथे? दादा कुठे आहे? मी ऑफिसमध्ये गेलो होतो, तिकडून घरी गेल्याचं सांगितलं. सत्यजित नाहीये घरात. पण तू इथे असा मी येणार, हे घर माझंही आहे. मी कोणी रस्त्यावरचा माणूस नाही की घर बघितलं आणि आत घुसलो. गौरांग, लई बोलेलस तू. तुझ्या दादा पुढे चालते का तुझी अशी ही जीभ? आत्या, मला बाकी कुठच्याही विषयावर बोलायचं नाहीये. पाहिलंस वेणी कसा उलटून बोलतो ते? हे जर सत्यजितला कळलं ना तर तेच सांगायला आलोय. मी नेत्राला तिच्या वडिलांकडे सोडून आलोय. काय फार मोठं काम केलं नाही असे. आई आणि दादाच्या वागल्यात ते फार मोठं काम होतं का? मी नसताना नेत्राला आउट हाऊस मध्ये? आपलं यावर बोलून झालंय गौरांग. आई, तुला अजूनही असं वाटत नाही की दादा जे आमच्याशी वागला ते चुकीचं आहे? का तू शपथ घेतलीयस की आयुष्यभर त्याच्या विरोधात एक शब्दही नाही बोलणार म्हणून? नाही, तू काही नाही बोललीस तरी मी सांगतो, मी इथेच राहणार. दादानी जे सांगितलं ते मी केलं. आता त्याला जे करायचंय ते करू दे. मी इथून जाणार नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला खरंच नाही दिसत. सॉरी म्हटलं म्हणजे झालं सगळं. हा, आय नो, पण मी जाणून बुजून नाही केलं. पण चिखल उडालाच ना. हो ठीक आहे, जाऊ द्या ना. ठीक आहे. सॉरी बोलून मेलेल्या माणसाला जिवंत नाही करता येत. सॉरी. पण मी खरंच घाईत होते. मला माझ्या आईला पिकअप करायला जायचंय आणि मला खरंच नाही दिसलं इथे पाणी आहे. आय नो तुमचा माझ्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, पण आय एम सॉरी. अहो प्लीज, सॉरी काय म्हणताय सारखं सारखं? असू द्या. ठीक आहे. इज देअर एनिथिंग आय कॅन डू फॉर यू? कॅन आय ड्रॉप यू? आहे, आमची गाडी आहे. आय एम सो सॉरी. अहो ठीक आहे, होतात चुका माणसाकडनं, त्यात काय एवढं. हे माझं कार्ड. हो, इफ आय कुड डू एनिथिंग. अहो ठीक आहे, सॉरी म्हणाली आहे ती. जगातला सगळ्यात फालतू शब्द आहे हा, सॉरी. हे बघा, चूक होते कुणाकडूनही, आणि असं होतं कधी कधी. आपल्या ध्यानीमनी नसतं, पण घडून जातं. कधी चांगलं, कधी वाईट. पण मुळात चुकीची जाणीव होणं महत्वाचं ना. त्यापेक्षा चूक होऊ नये
या जाणीवेनं वागणं जास्त महत्वाचं आहे. पण असं नेहमीच शक्य नसतं ना. तुमच्याही हातून अशी एखादी चूक झालीच असेल ना. झाली होती, पण त्यावेळेला समोरची व्यक्ती जे वागली ते जास्त चुकीचं होतं. म्हणजे तू आज या मुलीला मोठ्या मनानं माफ केलंस, पण त्या मुलीनं मला कधीही न विसरता येणारे डाग दिले. हो, ती तिची चूकच होती. आणि चुकीला शिक्षा असते. पण चुकीला माफी सुद्धा असते ना.